अरे मी तुम्हा सगळ्यांना घेऊन सैरा वैरा पळतोय कशासाठी? प्रॉब्लेम आहे, गोंधळ आहे, तो क्लिअर होईल, पण मला थोडा वेळ द्या. आता माझ्या वाट्याला कुणी बी जायचं नाही. म्या हाय आणि हे हायता आमचं आम्ही बघून घेऊ काय ते. समजा ठीक चाललंय असं वाटत असताना एका एक घरातल्या मुंग्या बाहेर निघत्या तेव्हा कळतं का घर पोखरायला आधीपासून सुरुवात झाली होती. लग्न झाल्यापासून स्वतःहून माझ्याशी काही बोलतच नाही, नुसतं तोंड देखलं आपलं गुड मॉर्निंग गुड नाईट एवढंच. अगं पण काय प्रॉब्लेम आहे? मामा अगं मला कसं कळेल? मोकळेपणाने बोलतील तर कळेल ना मला. मामा मी आता त्या घरी जाणार नाही. काय म्हणते तुझी मोनिका? कंपनीचा माल विकतोस तर मार्केटिंग कसा करतोस तू? आमच्या कंपनीचं प्रोडक्ट किती चांगलं आहे हे मी समोरच्याला पटवून देतो. तू किती चांगला मुलगा आहे ते सांग मोनिकाला, म्हणजे तिला पटेल. मला वाटतं ना प्रिया, मी त्याला बाहेर भेटावं. तुझ्याविषयी मला काही सांगायचं असेल. अजूनही तो तुझ्यातच इंटरेस्टेड आहे. अरे मंजित, कसं काय चाललंय तुझं मार्केटिंग? एकदम मस्त. अहो आजोबा, कंपनीवाले माझ्यावर जाम खुश आहेत. आता कसलं टेन्शन नाही. आता फक्त तुम्ही आराम करायचा आणि मी काम करणार. हे सगळं देवामुळे झालंय, देव माणसामुळे झालंय. देव काढला हो. देव माणूस कोण? देव माणूस म्हणजे सुधाकरराव पंडित. तू इतकं वाईट करून देखील त्याने तुझं सगळं चुका माफ केला. त्यांनी तुला सुचवला, नोकरीला लावला. खरंच आजच्या या जगात अशी देव माणसं भेटत नाही. नशीब खरंच तुझं खूप चांगलं आहे. तुझे आई वडील गेल्यावर तू एकटा पडलास, वाईट मार्गाला लागलास. त्यात चुकी माझी आहे. मी घर चालवण्यासाठी बाहेर पडलो आणि तुझ्याकडे दुर्लक्ष झालं. लोक म्हणतात बिन आई वडिलांचं पोट वाया जाते, पण तू त्यात सुधारून त्याच लोकांची तोंड बंद केलीस. देवाला मी प्रार्थना करतो या आमच्या घरातल्या चुकाला कोणाची नजर लागू नये. तू खूप मोठा हो, पैसे कमाव, लग्न कर आणि मला नातवंडाचं तोंड बघू दे. मग मी आपल्या डोळ्या मिठाला मोकळा. आजोबा, मी किती मोठा झालो तरी तुमच्याशिवाय जगण्याचा विचारच करू शकत नाही. अहो आजोबा, आतापर्यंत तुम्ही माझ्यासाठी खूप कष्ट केलंय, खूप सहन केलं आजोबा. नको नको त्या लोकांची बोलणी ऐकली तुम्ही आजोबा. आणि आता सुखाचे क्षण आल्यानंतर तुम्ही डोळे मिटायच्या गोष्टी करताय. नाही आजोबा. हो, तुम्ही तर अजून 100 वर्ष जगाल. नातवंडाच्या मुलांची पण तोंड बघाल. अरे 100 वर्ष जगून मी काय करणार? तू आपलं लग्न करशील आणि मी काय करू? बरं मग आजोबा, एक काम करू, तुमचं पण लग्न लावून देऊ. बोला, कोण बघून ठेवलंय का? अरे हो, मग यावर मी कसं लग्न करणार? लोक काय म्हणतील? म्हातारे चालायला लागले वाटतं या म्हाताऱ्याला. मग मी काय सांगणार? अहो आजोबा, तुम्ही कुठे म्हातारे आहात? तुम्ही तर अजून चिर तरुण आहात. बघा, तुमचे केस पण काळेच आहेत ना, बरोबर ना? मग आधी मी 100 बैठका मारतो. काहीतरी फेकू नका आजोबा. काय 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 मारून टाकू काय? हा दाखवा ना. बघू बघू दाखवा. बघ. हा दाखवा.
लग्नापूर्वी तुम्हाला अनेक अटी घातल्यास त्या सर्व अटी मी मान्य केल्या, पण तुझ्या प्रत्येक प्रश्नाला मी उत्तर द्यायला बांधीन असेल अशी कुठलीही अट तुम्हाला घातलेली आठवत नाही. पण हे असं अचानक पुन्हा प्रश्न. प्रिया, अगं असं काय करतेस? मम्मा, हा माणूस मला फोन करत नाही, साधं माझं तोंड सुद्धा बघत नाही. मात्र ताईला याचे फोन येतात, SMS येतात. त्याचा काय अर्थ समजू मी? प्रिया, अगं प्रतीकचं तुझ्या ताईशी काहीच नातं नाही का? समजा केला त्यांनी फोन, पाठवला SMS, कुठे बिघडलं? त्यात काय एवढं मनाला लावून घेतेस? मम्मा, तू मला समजावतेस का स्वतःची समजूत घालून घेतेस? या लग्नाला मी आधी नकार देत होते ना, तेच योग्य होतं. प्रिया, हे लग्न करून फार मोठी चूक केली आहे मी. मम्मा, मी इथे आल्यापासून या माणसाने मला फोनही केलेला नाही की कधी येतेस का. म्हणजे हे लग्न ठरवून आम्ही चुकलो, तुला चुकीच्या माणसाच्या गळ्यात बांधली असं म्हणायचंय का तुला? हे बघ, उगीच संशय घेऊ नकोस आणि उगाच असं जाळं विणत बसू नकोस. पुढे कठीण जाईल. पुढे? मम्मा, मला आत्ताच कठीण वाटायला लागले. मम्मा, मी तुला खात्रीने सांग, अजूनही प्रतीकच्या मनात ताईच भरलीये. नक्कीच. कोणत्या नावानं हाक मारू रे मी तुला? मिलिंद पवार या नावानेच माझ्या गळ्याभोवती फास आवळलाय. आणि तू माझ्या गळ्याभोवती फास आवळलायस. तू पोलिसांच्या तावडीत सापडलास कसं काय? तुला उचलायला येणार आहेत अशी खबर तुला दिली होती ना इन्स्पेक्टर भोसलेनी? दिली होती टीप, पण मला पाळायला अवधीच मिळाला नाही. पोलीस माझ्या मागावर आहेत. ते केव्हाही तुझ्या चौकशीसाठी मला ताब्यात घेतील. तेव्हा तू फरार राहिलास ना, तर तेच माझ्या सोयीचं राहील. प्राची, काही दगाफटका होणार नाही ना? परिस्थितीच अशी आहे की मी तुझ्यावर आणि तू माझ्यावर विश्वास ठेवला नाही ना, तर दगाफटका. बस. भाऊजी, थंडी फार वाढत चालली ना? थंडी फार वाढत चालली.
आणि संतापानं माझ्या मनाची मात्र आग आग होती. आम्ही कोणाचं काय वाईट केलं होतं म्हणून ताई, तुला एक सांग, आता काय अनेक? ताई, आपण कधी कुणाचं वाईट केलं नाही तर आपलं वाईट नाही होणार. आपण नाही केलं ग शर्मिले, पर ह्यांचं काय? कोल्हापूरच्या घराकडं ती कोण बाई आली होती, कशा बाई आली होती, काय बी सांगत नाही बघ. तिच्या संग बोलायचं होतं तेव्हा तुला आणि मला ह्यांनी घराबाहेर घालून दिलं. कुणाचं वाईट केलं नाही म्हणतात, मग ही लपवाछपवी कशा पाहिजे? कोणी नाही रे. एकेकाळची माझी बिझनेस पार्टनर होती, प्राची नार्वेकर नाव तिचं. प्राची नार्वेकर. हे पोलिसांचं प्रकरण तिला कळलं म्हणून चौकशी करायला आली होती घरी. आणि तुझ्या ताईनं मात्र वेगळाच गैरसमज करून घेतला. प्रत्येक गोष्टीचं तिला स्पष्टीकरण द्यायचं का? स्वाती, अगं मी नवरा आहे तुझा, माझ्यावर विश्वास ठेव प्लीज. ह्यांच्या लग्नाची बायको ना ग मी, मग ह्यांनी विश्वासात घेऊन मला सांगाया ना ग. मी आज यांच्या माग माग फिरायचं, यासनी खोदून खोदून विचारायचं. ताई, ताई अगं, काय बी सांगू नगस बघ. त्या बाईनच ह्यासनी या घरात येऊन राहायला सांगितलं असेल असा मला संशय बी येतोय बघ. नाहीतर ती बाई घराबाहेर गेल्यावरच ह्यासनी या क्लूजला येऊन राहायचं यांच्या डोसक्यात कसं आलं? पर्सनल लई पडतात बघ शर्मिले, पर एका बी पर्सनाचं उत्तर ह्या माणसाजवळ नाही म्हणून छाती धडधडायला लागते, भ्या वाटायला लागतं. वाटतं पोलीस कवा बी यासनी हुडकून काढतील. दिनो, काय काळजी करू नका रे. हे पोलिसांचं प्रकरण संपलं की मी सगळं सांगेन तुम्हाला, सगळं. भाऊजी, ताईचा हाल बघवत नाही भाऊजी. दिनो, जा, तुझी ताई काय करते बघ. अहो, प्रिया म्हणत होते की प्रतीक तिच्याशी एक शब्दही बोलत नाही. ही गोष्ट काळजी करण्यासारखी असं नाही वाटत का तुम्हाला? हो, मलाही त्याच गोष्टीचं आश्चर्य वाटतं.
की माधुरीने त्याला नकार दिल्यानंतर त्याने स्वतःहून प्रियाचा हात मागितला. मग आता प्रियाबरोबर असं का वागतोय? तुम्ही बोलून बघा ना. बोलावं तर लागणारच आहे. पण प्रियाच्या मनात काही वेगळंच आहे. काय तिला असं वाटतंय. काय वाटतंय तिला? नाही म्हणजे तिला वाटतंय की प्रतीकच्या मनात अजूनही माधुरीच भरलेली आहे आणि तिच्या संपर्कात राहता यावं, तिला भेटता यावं म्हणूनच त्याने प्रियाशी लग्न केलंय. मंजित, अरे शांत हो रे मंजित. मोनिका, आजोबांना काय होणार नाही ना ग? काही होणार नाही. तू अजिबात काळजी करू नकोस. आणि त्यांना माइल्ड अटॅक आला होता असं डॉक्टर्स म्हणाले ना. खूप स्वप्न बघितलेत ग त्यांनी माझ्यासाठी. ते हयात असताना त्यांचं प्रत्येक स्वप्न मला प्रत्यक्षात उतरवून दाखवायचं आहे. होईल, सगळं अगदी तसंच होईल. मोनिका, मोनिका, मी आजोबाची मस्करी करत होतो ग. त्यांनी मनावर घेतलं आणि मंजित, मला तर आई वडिलांचा चेहराही आठवत नाही. लहानपणापासून आजोबांनी मला मोठं केलं, माझे सगळे हट्ट पुरवले, शिक्षण दिलं आणि आज मी त्यांच्यासाठी काहीही करू शकत नाहीये. मंजित, तुझ्या आजोबांची विल पॉवर खूप स्ट्रॉंग आहे असं तूच म्हणतोस ना. मग जोपर्यंत तू त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करत नाहीस तोपर्यंत ते मृत्यूच्या दारापर्यंत पोहोचणारच नाहीत. ऐक माझा, तू रडणं थांबव आणि अजिबात काळजी करू नकोस. चल नी, आपल्याला बँकेत जायचंय ना. कसला कर्म दरिद्री आहे. अगं, माझ्या आजोबांचा औषध पाण्याचा खर्च मला त्यांच्याच अकाउंट मधून करायला लागतोय. मंजित, रिलॅक्स, शांत हो. चल चल. काय गैरसमज करून घेतलाय प्रियाने कळत नाहीये. गैरसमज? अहो पण तुम्ही तर तिच्याशी बोलतही नाही असं म्हणत होती प्रिया. शिव, तसं काहीच नाहीये. आणि मी तसाही कधीच बोलका वगैरे नव्हतो. शिवाय कामाचा व्याप, वेळच मिळत नाही. ठीक आहे, आम्ही समजून घेऊ शकतो, पण तिला काहीतरी वेळ द्याल की नाही?